नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण बॉडमास म्हणजेच कंचे बागुबेव हा टॉपिक पाहत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कंचे बागुबेव म्हणजेच बॉडमास म्हणजे काय, तो कशा पद्धतीने सोडवायचा आणि दिलेल्या उदाहरणामध्ये त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण अगोदर घेतलेली आहे आणि सोबतच बरेचसे एक्झाम्पल सुद्धा आपण सोडवलेली आहे. आता ते उर्वरित एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे एक्झाम्पल घेतले त्याच्यापेक्षा थोडी डिफिकल्टी लेवल इथे वाढलेली असणार आहे. तर पाहिजे हे 12 नंबरचे एक्झाम्पल, अगोदर 11 एक्झाम्पल आपले झालेले आहे. तर पाहिजे 8 वजा, आता इथे कंस आलेला आहे 6 वजा 27 भागेला परत कंस आहे 15 वजा 7. ठीक आहे. आता इथे पण दोन कंस आलेले, कंसामध्ये कंस आलेला असेल तर तुम्हाला जो कंस सर्वात आतमध्ये असेल त्या कंसाला अगोदर सोडवा आणि नंतरचा बाहेरचा कंस तुम्हाला सोडवता येणार आहे. ठीक आहे. तर पाहिजे याच्यानुसार जायचंय. अगोदर कंस आलेला आहे म्हणजे कंस सोडवावा लागणार आहे. कंस सोडवायचा म्हणजे कंसामध्ये ज्या काही क्रिया दिलेल्या आहे त्याला पण परत हाच रूल अप्लाय करायचा आहे आणि त्याच्यानुसार त्याला सोडवायचं. तर पाहिजे सर्वात आत हा कंस मिळतोय आपल्याला, या कंसामध्ये हा कंस आलेला आहे. ठीक आहे, गोल कंस. तर इथे फक्त वजाबाकी करून घेऊ. 15 वजा 7. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी जशा आहेत तशीच राहणार आहेत. इथे बघा 8 वजा कंसामध्ये 6 वजा 27. इथे जास्त डोकं लावू नका, 6 वजा 27 करून घेऊ नका. ठीक आहे, म्हणजे इथे याची क्रिया करून टाकू नका. आपल्याला जशी स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेप्स नुसारच जायचं. काहीच ठिकाणी काय होतं, टर्म वेगळी पडते, त्याच वेळेस तुम्ही ती क्रिया करू शकता जरी तिचा सिक्वेन्स आलेला नसेल तरी सुद्धा. ठीक आहे. तर पाहिजे 6 वजा 27 भागेला 15 वजा 6. 15 मधून 6 गेले तर 9 होतील. इथे 9 लिहून घेऊया आणि हा कंस निघून जाईल आणि फक्त हा चौकोनी कंस राहतो. नंतरच्या स्टेप मध्ये बघा 8 वजा कंसामध्ये, आता इथे वजाबाकी आणि भागाकार आहे. तर यामध्ये बघा अगोदर भागाकार येतो आणि नंतरच वजाबाकी. तर अगोदर भागाकार करूयात आपण. तर पाहिजे 6 जशीच्या तशी, नंतर वजा 27 ला 9 ने भागल्यानंतर उत्तर 3 मिळते. 9 त्रिक 27, तर इथे 3 येतील आणि कंस पूर्ण होईल. नंतर बघा 8 वजा, हा कंस सोडून घ्या, वजाबाकीचे फक्त आता 6 मधून 3 गेल्यानंतर किती राहणार आहे 3 आणि शेवटी फक्त इथे वजाबाकी होते. 8 वजा 3 किती मिळणार आहे, इथे मिळतील 5. 13 नंबरचं एक्झाम्पल पहा. 5 गुणिला 7 अधिक 3 वजा 2 ते कंस आहे गुणिला 5. हे जास्त अवघड नाहीये. तर यामध्ये कंस आलेला आहे तर कंस अगोदर सोडून घेऊ. कंसामध्ये एकच क्रिया आहे वजाबाकीची फक्त. ठीक. आता इथे लक्ष द्या, इथे अधिक आलेले आहे, ही टर्म वेगळी पडलेली, म्हणजे तुम्ही इथे गुणाकार पण करू शकता आणि सोबतच हा कंस सुद्धा सोडू शकता. आता हालाकी बघा, अगोदर कंस सोडायचा आणि नंतर गुणाकार करायचा. तुम्ही याच्यानुसार जाऊ शकता, काहीच हरकत नाहीये. पण इथे काय होणार, एक स्टेप तुमची वाढेल, एक स्टेप वाढेल, तुमचं उत्तर येण्यासाठी थोडा वेळ जाईल. ठीक आहे. पण इथे बघा नाही, ही अधिक आहे आणि ही टर्म वेगळी पडते, म्हणजे हे आणि हे जर तुम्ही सोबत सोडवलं तर काही फरक पडणार नाही. ठीक आहे. 7 इथे 35 होती, नंतर अधिक 3 मधून 2 गेल्यानंतर 1 उरणार आहे गुणिला 5. आता फक्त बेरीज आणि गुणाकार राहिला, तर अगोदर गुणाकार होईल नंतरच बेरीज करता येणार आहे. तर हे 35 लिहून घेऊ इथे, अधिक 5 गुणिला किती होणार आहे 5 आणि 35 अधिक 5 किती होतात 40. आणि हे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जरी गेले असते तर याच्यानंतर बघा ही स्टेप आली असते, याला ऍज इट इज राहिला असते 3 वजा 2 1 झाला असते इथे, आणि नंतर हे जसंच्या तसं राहिलं असते इथे, बरोबर आहे. पण नंतर 35 येणार होते, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नव्हता. पण त्यामुळे काही काही ठिकाणी ज्यावेळेस टर्म वेगळी पडत असेल त्यावेळेस तुम्ही ती क्रिया अगोदर करून घेऊ शकता. तर यानंतर 14 नंबरचे एक्झाम्पल पहा. तर यामध्ये हा चौकटी कंस पण आहे,
महिरपी कंस सुद्धा आहे आणि गोल कंस सुद्धा आलेला आहे. 3 कंस आहेत. त्या कंसामध्ये कंस आलेले आहेत सर्व. मग अशा वेळेस तुम्ही जो कंस सर्वात आत असेल तो कंस अगोदर सोडवा आणि त्याच्यामध्ये बघा कुठल्या क्रिया सांगितलेल्या आहेत त्या क्रिया पण तुम्हाला याच्यानुसारच घ्यायचे. ठीक आहे. तर पाहते सर्वात आतमध्ये हा गोल कंस आहे आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त वजाबाकी दिलेली आहे. ठीक आहे. तर पाहते बाकीच्या टर्म ऍज इट इज ठेवायचे. कुठलीही टर्म वेगळी पडत नाहीये. तर हे जसे कसं राहणार आहे स्टेप बाय स्टेपच चला. 12 वजा हा घ्या चौकोनी कंस 5 वजा महिरपी कंस मध्ये 6 वजा. आता इथे बघा याच्यामध्ये ही टर्म जी ही तुमची धन संख्या आणि या ऋण आहे दोन्ही पण. तर यांची वजा 4 वजा 3 ती होणार आहे वजा 7. ठीक आहे. 5 वजा 7 आणि हा महिरपी कंस आणि हा ठीक आहे. अजून तो कंस आपला पूर्ण झालेला नाही. 12 वजा ते 5 वजा हा कंस आणि नंतर काय 6 वजा 5 वजा 7. 5 मधून 7 जात नाहीत मग 7 मधून 5 गेले 2 होती आणि चिन्ह कुठलं येणार आहे वजाचं कारण 7 ही संख्या मोठी आहे म्हणजे इथे काय वजा 2 म्हणणार. तर वजा त्या संख्येला चिन्ह येते म्हणून आपण हा ब्रॅकेट घेतलेला आहे हा कंस घेतलेला आहे. ठीक आहे. आणि ते हा महिरपी कंस. आता हा जो आपला गोल कंस होता तो निघून गेलेला आहे. फक्त हा कशासाठी घेतलाय आपण की ही जी संख्या आहे त्याला ऋण चिन्ह आलेलं आहे बस एवढ्यासाठीच. नाहीतर हे असं दिसलं असतं वजा 2. ते थोडं विचित्रच वाटतंय त्यासाठी इथे कंस द्यावा लागतो. ठीक आहे. आता यांच्यामध्ये वजाबाकी होणार आहे तरी ते बघा वजा वजा हे काय होतंय हे होईल अधिक. वजा वजा हे काय होतंय अधिक म्हणजे असे मिळेल तुम्हाला 12 वजा 5 वजा इथे वजा वजा काय होईल अधिक होईल 6 अधिक 2 या पद्धतीने. ठीक आहे. नंतरच्या स्टेप मध्ये बघा 12 वजा हा चौकोनी कंस 5 वजा 6 अधिक 2 हे होतील 8 आणि महिरपी कंस निघून जाणार आणि हा फक्त चौकोनी कंस राहील चौकोनी. नंतर काय 12 वजा 5 मधून 8 जात नाही तर 8 मधून 5 जातील तर 3 उरतील आणि चिन्ह कुठलं येणार आहे वजाच कारण ही 8 ही संख्या मोठी आहे तर वजा 3 वजा 3. आता इथे पण आपण हा कंस घेतलेला आहे फक्त कशामुळे 3 ला वजा चिन्ह आलेले यामुळे. इथे वजाबाकी करायची तर पाहिजे इथे वजा आहे आणि इथे वजा आहे तर अशा वेळेस इथे अधिक घ्यावं लागतं आपल्याला. तर हे काय 12 वजा वजा अधिक 3 12 अधिक 3 किती येणार आहे 15. तर अशा पद्धतीने जर असं एक्झाम्पल असेल गुंतागुंतीचं तर स्टेप बाय स्टेप पण जा. कुठली तसं कुठलीही स्टेप म्हणजे कुठलीही टर्म वेगळी पडत नव्हती. ठीक आहे. सर्व गुंतागुंतीच होतं त्याच्यामुळे आपल्याला जसं आहे त्याच पद्धतीने त्याला स्टेप बाय स्टेप खाली सोडवावं लागतं. आता भाऊ 15 नंबरचं एक्झाम्पल अगोदरचं एक्झाम्पल ज्या पद्धतीने बघितलं तसंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. जास्त काही फरक नाही. तर इथे 3 कंस आलेले आहेत तर इथे बाहेर कुठलाही चौकोनी कंस आहे त्याच्यामध्ये महिरपी आणि त्याच्यामध्ये गोल कंस. सर्वात अगोदर गोल कंस सोडवणार आपण आणि त्याच्यामध्ये कुठली क्रिया दिलेली वजाबाकीची एकच क्रिया आहे. बाकीचं जसं आहे तसंच ठेवणार आपण 12 अधिक चौकोनी कंस काय काय दिले इथे 25 वजा नंतर महिरपी कंस आहे त्याच्यामध्ये 25 वजा 2 वजा 12 तर 2 मधून 12 जात नाही तर मग 12 मधून 2 जातील 10 आणि चिन्ह कुठल्या आहे मोठ्या संख्येचं मोठी संख्या आहे 12 12ला वजाच तर काय मिळेल वजा 10. तरी ते आपण त्या संख्येला वजा आलेलं मग इथे आपण कंस घेणार त्या संख्येला. ठीक आहे. आणि हा महिरपी कंस. आता गोल कंस निघलाच आहे हा फक्त कंस आपण त्या चिन्हामुळे दिलेला आहे आणि शेवटी कुठल्या इथे चौकोनी कंस निघून बाकीचे स्टेप ऍज इट इज ठेवायचे 12 अधिक इथे बघा काय मिळाले 25 नंतर महिरपी कंस. आता इथे बघा 25
वजा वजा हे काय होत असतं, अधिक होणार आहे यांच्यामध्ये. 25 अधिक 10. ठीक आहे, या पद्धतीने. फक्त इथे वजा वजाचं काय आलंय, अधिक झालेले. नंतरच्या स्टेप मध्ये बघा 12 अधिक ते बघा 25 वजा 25 अधिक 10 हे किती होणार आहे, 35 होतील. आणि महिरपी कंस निघून जाणार आणि फक्त आता एकच कंस राहिला इथे, चौकोनी कंस. 12 अधिक 25 मधून 35 जात नाही, तर मग 35 मधून 25 वजा करा, 10 मिळते. पण उत्तराला चिन्ह वजाचं, तिथे काय येणार आहे, वजा 10. परत एकदा त्याला आपण एक कंस घेणार आहे वजा चिन्हामुळे. आणि शेवटी बघायचे 12 ज्यावेळेस अधिक वजा असेल त्यावेळेस इथे काय येते, वजा येते. आणि नंतर 10 हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. तर 12 मधून 10 गेल्यानंतर किती राहणार आहे, शेवटी 2. ठीक आहे. यानंतर पाहू 16 नंबरचं एक्झाम्पल. आता यामध्ये बघा तुम्हाला सर्व तिन्हीचे तिन्ही कंस दिसत आहेत. बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. तर बघा आता यावेळेस बाहेर कुठला कंस आलेला आहे, महिरपी कंस आहे. त्याच्या आतमध्ये चौकोनी आणि चौकोनी मध्ये गोल कंस. सर्वात अगोदर गोल कंस आपण सोडून घेणार आहोत. ठीक आहे. पण गोल कंसामध्येही चांगलं बघा काय काय येतं, वजाबाकी आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे. मग यांच्यामध्ये सर्वात अगोदर कोण येत आहे, भागाकार. भागाकार नंतर गुणाकार आणि नंतर वजाबाकी आणि नंतर तो कंस पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. तर इथे बाकीचं जसं तसंच राहणार आहे, त्याला काहीच करता येणार नाही आपल्याला. 36 वजा हा महिरपी कंस, 18 अधिक हा चौकोनी कंस, 14 वजा यामध्ये बघा हे 15 वजा. आता 4 ने 8 ला नंतर काय मिळेल, 4 दुनी 8, उत्तर किती मिळेल, 2. नंतर काय गुणिले 2. ठीक आहे. हा कंस पूर्ण, हा चौकोनी कंस पूर्ण आणि हा महिरपी. ठीक आहे. फक्त काय केलं आपण इथे, भागाकार केला आणि त्याचं उत्तर मिळालं आपल्याला 2. नेक्स्ट बघा 36 वजा किती महिरपी कंस, 18 अधिक हा चौकोनी कंस, 14 वजा. आता यामध्ये गुणाकार होईल, 2 गुणिले 2 किती होणार आहे, 4 होतील. ठीक आहे. 15 आणि ही वजा 4. ठीक आहे. हा चौकोनी कंस आणि हा महिरपी. अजून पण आपला गोल कंस पूर्ण सोडून झालेला नाही. तर शेवट फक्त वजा. हे बाकीचं जसं कसं राहणार आहे, 36 वजा महिरपी कंस आणि 18 अधिक 14 वजा 15 मधून 4 गेल्यानंतर किती होणार आहे, 11 होती. इथे 11 येतील आणि हा चौकोनी कंस आणि हा महिरपी. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त वजाबाकी 36 वजा 18 नंतर अधिक 14 मधून 11 गेले किती उरतात, आता 3 राहतील. आणि हा महिरपी कंस, चौकोनी कंस संपला. आता फक्त महिरपी कंस आला. आता याच्यामध्ये फक्त बेरीज आहे. 36 वजा 18 आणि 3 किती होतात, 21. इथे काय काय मिळणार तुम्हाला, 21. आणि शेवटी काय, वजाबाकी. ठीक आहे. तर 36 मधून 21 गेल्यानंतर किती होणार आहे, 15. ठीक आहे. तर पहा 17 नंबरचं एक्झाम्पल. यामध्ये बघा बेरीज पण आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, ब्रॅकेट पण आलेले. हा एक ब्रॅकेट आहे, हा एक आहे आणि हा आहे. तिन्ही ब्रॅकेट वेगवेगळे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे पडलेले आहेत. मग तुम्ही सोबतच हे तिन्ही ब्रॅकेट सोडू शकता. फक्त ब्रॅकेट मध्ये बघा काय काय सांगितलेले आहे, तर त्याच्या या सिक्वेन्स नुसार तुम्हाला जावे. ठीक आहे. तर पाहिजे 3 गुणिला हा जो पहिला ब्रॅकेट आहे याच्यामध्ये बेरीज आणि गुणाकार आहे, तर अगोदर गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. तर पाहिजे 13 अधिक 6 गुणिले 7 साइन 7 42 होतात. इथे 42 राहतो कंस पूर्ण. नंतर हे भागाकार. इथे बघा याच्यामध्ये फक्त गुणाकार आहे. 11 5 55 होते, 55 लिहून घेऊ.
त्याचं काम होऊन गेलं. ठीक आहे. नंतर एक वजा, हा जो कंस याच्यामध्ये वजाबाकी आणि गुणाकार, तर अगोदर गुणाकार होईल. 4 गुणिला 2 8, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला 12 वजा 8 मिळेल. बरोबर आहे. चला नेक्स्ट स्टेप बघा आता. 3 गुणिला, हे जशीच्या तशीच राहणार आहे. इथे बघा इथे बेरीज आहे 13 आणि 13 अधिक 42 होतात 55. किती 55, हा ब्रॅकेट झाला पूर्ण सॉल्व. आता नंतर एक भागेला 55 आणि नंतर काय वजा, इथे बघा इथे वजा बाकी करणं पडेल. त्याच्यामध्ये 12 वजा 12 मधून 8 गेले 4 राहतील. आता इथे पहा गुणाकार आहे, भागाकार आहे आणि वजाबाकी. तर यामध्ये अगोदर भागाकार होणार आहे, नंतर गुणाकार आणि नंतर वजाबाकी. तर बघा इथे 3 गुणिला 55 ला 55 ने भागलं तर उत्तर किती मिळणार आहे 1 मिळणार आहे. म्हणजे 1 आणि शेवटी वजा 4. यांच्यामध्ये अगोदर गुणाकार होईल. 3 गुणिला 1 3 आणि हे वजा 4. 3 मधून 4 जात नाही, तर 4 मधून 3 वजा होतील आणि 1 उत्तर मिळेल. पण चिन्ह कुठलं असेल वजाचं. तर अशा पद्धतीने उत्तर किती मिळतंय वजा 1. यानंतर पोहता 18 नंबरचं एक्झाम्पल. यामध्ये सर्वच कंस आलेले. इकडे बघा हा चौकोनी, चौकोनीच्या आतमध्ये मैरपी आणि मैरपीच्या आतमध्ये गोल कंस. म्हणजे सर्वात अगोदर आपण गोल कंस सोडवणार आहे. त्याच्यामध्ये भागाकार आलेला आहे, एकच क्रिया आहे. ठीक, स्टेप बाय स्टेप जाऊ. 82 बाकीच्या टर्म जशा तसेच राहणार आहेत. 20 गुणिला मैरपी कंस नंतर 15 वजा 8 ला 4 ने भागलं तर उत्तर किती मिळणार आहे 2. 4 तुम्ही 8 होतात, इथे 2 येईल. हा कंस निघून जाणार, इथे फक्त का मैरपी कंस आणि नंतर काय वजा 2 आणि हा चौकोनी कंस असेल. ठीक आहे. यानंतर बघा 80 वजा अधिक हा चौकोनी कंस, नंतर कोण येणार आहे 20 गुणिला हा मैरपी कंस आहे. याच्यामध्ये फक्त वजा बाकी. 15 तून 2 गेले 13 राहतील. 13 आणि नंतर काय हा कंस निघलाय, हा कंसाचं उत्तर मिळाले 13 आणि नंतर काय वजा 2 आणि हा कंस पूर्ण. ठीक आहे. 80 अधिक, आता या कंसामध्ये अधिक पण आहे आणि वजा पण आहे. तर अगोदर गुणाकार होईल नंतर वजा होईल. तर इथे बघा 13 0 0 मिळेल इथे आणि 13 दुनी 26, ते होतात 260 होतील. नंतर काय वजा 2. ठीक. यानंतर बघा 80 अधिक 260 मधून 2 गेले शेवटी 258. ठीक, आणि इथे आपल्याला बेरीज करायची आता. तर इथे बघा 0 अधिक 8 हे 8 होतील आणि 8 आणि 5 13, 13 3 हातचा 1 म्हणजे होतील 3, 338. उत्तर किती मिळेल 338. तर 19 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये पहा, त्याच्यामध्ये सर्वच ब्रॅकेट आलेले. तर बाहेर कुठला आहे हा चौकोनी, त्याच्या आतमध्ये मैरपी आणि मैरपी मध्ये कुठला आहे गोल कंस. सुरुवातीला आपण गोल कंस सोडवणार आहे तिथे, जो सर्वात आतमध्ये असेल तो. तर याच्यामध्ये पण गुणाकार आणि वजाबाकी, तर गुणाकार अगोदर करावा लागेल नंतर वजाबाकी. बाकीच्या गोष्टी जशा आहेत तशीच राहतील, त्याच्यामध्ये काहीच करता येणार नाही. 12 गुणिला हा चौकोनी कंस 10 वजा मैरपी कंसामध्ये 14 भागिला 4 गुणिला 2 ते होणार आहे 8. काय म्हणजे ते 8 वजा 1 नंतर काय वजा 1 आणि हा मैरपी कंस अधिक 2 आणि हा कंस पूर्ण. सर्व टर्म जसं तसेच ठेवणार आपण. 12 गुणिला कंसामध्ये बघा 10 वजा मैरपी कंस 14 भागिला 8 मधून 1 गेला किती राहणार आहे 7. अशा पद्धतीने हा गोल कंस संपलाय. आता नंतर काय ते वजा 1 आणि ते मैरपी कंस अधिक 2 कंस पूर्ण. आता यानंतर याच्या आतमध्ये मैरपी कंस येतोय, तर याच्यामध्ये भागाकार आणि वजाबाकी. अगोदर भागाकार होईल आणि नंतर वजाबाकी. बाकीचे टर्म जशी तशा. 12 गुणिला वजा आणि ते 10
वजा 7 ने 14 ला भागल्यानंतर उत्तर किती मिळणार आहे? 2. 7 दुनी 14. हा महिरपी कंस इथे 2 राहतील वजा 1. आणि शेवटी अधिक 2 दशच्या 12 गुणिला सर्व टर्म तसे राहणार आहे. आता फक्त एवढं सोडवायचे. हा कंस 2 मधून 1 गेला किती वजाबाकी 2 मधून 1 गेला 1 राहणार आहे. नंतर काय अधिक 2. 12 गुणिला आता हा कंस बघायचा. आता यामध्ये 10 ही संख्या अधिक आहे आणि ही पण अधिक आहे. तर अधिक अधिकच करून घेऊ. 10 अधिक 2 किती होतात? 12. नाहीतर तुम्ही असंही करू शकता 10 वजा 1 किती होतात? 9. असंही केलं तरी चालेल आणि 10 अधिक 2 केलं असंही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण आपण काय करू? सारखे चिन्हांची बेरीजच करून घेऊ. ठीक आहे. 10 अधिक 2 किती होतात? 12 आणि ही वजा 1. बरोबर आहे. नंतर बघा 12 गुणिला 12 मधून 1 गेला किती राहणार आहे? इथे 11 राहते. आणि शेवटी बघा 11 दुनी 22, 22 2 5 2, 11 1 11, 11 2 13. उत्तर किती मिळतंय? 132. आता इथे बघा यानंतर 20 आणि 21 नंबरचे जे एक्झाम्पल आहे, 2 एक्झाम्पल आहे, तर हे तुम्ही स्वतः सोडून बघा. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल्स आपण बघितलेले त्याच पॅटर्नचे हे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर हे 2 एक्झाम्पल तुम्ही सोडून बघा. तर अशा रीतीने आपण कंचे भागोबेव म्हणजेच बॉडमास याचा यूज कसा करायचा हे आपण एक्झाम्पल घेऊन व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स असतात एक्झाम मध्ये, तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा. अजूनही तुम्हाला क्वेश्चन्स हवे असतील तर बरेचसे बुक्स अवेलेबल असतात, तर त्यांच्यामध्ये जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त रूप हा टॉपिक पाहणार आहोत. एकदम छोटा टॉपिक आहे आणि खूप महत्वाचा.